जर तुम्ही नुकतंच इंजिनिअरिंग किंवा ITI पूर्ण केलं असेल आणि एका सॉलिड करिअरच्या शोधात असाल तर आजचं हे विश्लेषण तुमच्यासाठीच आहे. आपण थेट इस्रोच्या ISROच्या 2026च्या एंट्री लेव्हल भरती प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. इस्रोसारख्या संस्थेत काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या फ्रेशर्ससाठी ही एक लाईफ चेंजिंग संधी ठरू शकते. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया. आपण हे 5 मुख्य मुद्दे कव्हर करणार आहोत. इस्रोमधील एंट्री लेव्हलच्या संधी, अप्रेंटिसशिपचं स्वरूप, स्टायपेंडची तुलना, अप्रेंटिसशिप्स विरुद्ध फेलोशिप आणि शेवटी आपला ॲक्शन प्लॅन आणि महत्त्वाच्या डेडलाईन्स. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, इस्रोच्या एंट्री लेव्हल संधी. आता हा 95चा आकडा बघा. काय वाटतं? इस्रोने नवशिक्या इंजिनियर्स आणि तंत्रज्ञानांसाठी अक्षरशः संधींचं मोठं भांडार उघडलं आहे. आणि विशेष म्हणजे हा 95चा आकडा फक्त इस्रोच्या एका सेंटरचा आहे. होय, फक्त ISTRAC म्हणजेच इस्ट्रॅक या एकाच सेंटरमध्ये सध्या 95 ते 96 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकाच वेळी एका सेंटरमध्ये एवढ्या जागा, ही खरोखरच एक प्रचंड मोठी संधी आहे. सध्या मुख्यत्वे 2 महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स आल्या आहेत. पहिली इस्ट्रॅकची आणि दुसरी स्पेस ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच सॅकची. ह्या दोन्ही सेंटर्सनी मिळून तब्बल 16 वेगवेगळ्या पदांसाठी एका वर्षाच्या विशेष प्रशिक्षणाची किंवा ट्रेनिंगची संधी उपलब्ध करून दिली आहे. विचार करा, इस्रोच्या आत काम करून शिकण्याची संधी. आता पाहूया आपला दुसरा भाग, अप्रेंटिसशिप्स किंवा शिकाऊ पदांचं सविस्तर विश्लेषण. तर यासाठी नक्की पात्र कोण आहे? जर तुमचं BE, BTech, डिप्लोमा किंवा ITI पूर्ण झालं असेल तर तुम्ही नक्कीच पात्र आहात. पण इथे एक खूप महत्त्वाची कॅच आहे. उमेदवारांनी 2024, 2025 किंवा 2026 याच वर्षांमध्ये आपली पदवी घेतलेली असावी. थोडक्यात सांगायचं तर ही संधी खास रिसेंट ग्रॅज्युएटसाठीच आहे. वयोमर्यादा साधारण 18 ते 35 वर्ष आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची अगदी मस्ट असणारी गोष्ट म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजेच NATS पोर्टलवर तुमची नोंदणी असणं अत्यंत अनिवार्य आहे. त्याशिवाय तुमचा अर्ज पुढे जाणारच नाही. आता हे सगळं पाहिल्यानंतर साहजिकच एक प्रश्न पडतो. या शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची निवड नेमकी कशी केली जाते? चला, ही सिलेक्शन प्रोसेस जरा डिकोड करूया. आता इथली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, इस्रोमध्ये प्रवेश मिळवायचा म्हणजे खूप कठीण लेखी परीक्षा द्यावी लागेल असं तुम्हाला वाटत असेल ना? पण तसं अजिबात नाहीये. इस्ट्रॅकसाठी तुम्हाला फक्त एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ईमेल पाठवायचा आहे आणि तुमची निवड थेट तुमच्या डिग्रीच्या मार्क्सवर आणि मुलाखतीवर होईल. दुसरीकडे सॅकसाठी तर फक्त रजिस्ट्रेशन करून थेट वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचं आहे. होय, कोणतीही लेखी परीक्षा नाही. इस्रोमध्ये थेट एंट्री मिळवण्याचा हा एक एकदम भारी मार्ग आहे. पुढे जाऊया भाग 3 कडे, स्टायपेंडची तुलना. साहजिकच हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नवीन फ्रेशर्ससाठी या ट्रेनिंगमधील आर्थिक गणित समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता इथे बघा, जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणजेच BE किंवा BTech धारक असाल तर तुम्हाला दरमहा 12,300 रुपये स्टायपेंड मिळेल. डिप्लोमा धारकांसाठी हेच विद्यावेतन 10,900 रुपये आहे. तर ITI ट्रेड अप्रेंटिससाठी 9,700 रुपये प्रति महिना मिळतील. तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार तुम्ही तुमची स्टायपेंड कॅटेगरी इथे लगेच ओळखू शकता. आता येऊयात चौथ्या भागावर, शिकाऊ पदे विरुद्ध संशोधन फेलोशिप्स. यात नेमका फरक काय? हे बघा, इस्रोमध्ये करिअरचे 2 पूर्णपणे वेगळे मार्ग किंवा ट्रॅक्स उपलब्ध आहेत. एकीकडे आहेत इस्ट्रॅक आणि सॅकमधील अप्रेंटिसशिप्स, ज्या थेट प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर देतात. त्या खास 2024 ते 2026च्या रिसेंट ग्रॅज्युएटसाठी डिझाईन केल्या आहेत. आणि दुसरीकडे आहेत SDSC शार्प आणि URSC सारख्या सेंटर्समधील रिसर्च रोल्स, जसे की ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट. हे रोल्स प्रगत आणि सखोल अकॅडमिक रिसर्चवर फोकस करतात. तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा आहे की अकॅडमिक रिसर्चमध्ये रमायचं आहे, यावरून तुम्ही तुमचा मार्ग निवडू शकता. आता काहींच्या मनात विचार येईल, हे तर फक्त 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे, मग कायमस्वरूपी जॉबचं काय? तर मित्रांनो, इस्रोचे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर याने NRSC सारखे मुख्य विभाग, टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन B सारख्या कायमस्वरूपी पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा आणि चाचण्या आयोजित करत असतात. आणि लक्षात घ्या, हा अप्रेंटिसशिपचा अनुभव तुम्हाला भविष्यात त्या कायमस्वरूपी पदांसाठी अर्ज करताना प्रचंड फायदेशीर ठरू शकतो. आता पाहूया आपला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, ॲक्शन प्लॅन आणि डेडलाईन्स.
कारण फक्त माहिती असून उपयोग नाही, तर योग्य वेळी ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. येथे टाईमलाईन पाळणं खूप क्रिटिकल आहे. 20 आणि 22 जून रोजी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. सॅकच्या वॉक इनसाठी शेवटची तारीख 3 जुलै आहे, जी लिटरली अगदी जवळ आली आहे. फेलोशिपसाठी 11 आणि 17 जुलै या डेडलाईन्स आहेत. ईस्ट्रॅकमध्ये ईमेल पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आणि जर तुमचा अर्ज सिलेक्ट झाला तर मुलाखती साधारण ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या मध्यात होतील. या तारखा नक्की नोंदवून ठेवा. तर मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या 3 ठोस स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. स्टेप 1, नॅट्स पोर्टलवर जाऊन तुमची नोंदणी ताबडतोब पूर्ण करा. स्टेप 2, तुमचा अर्ज व्यवस्थित तयार करा. ईस्ट्रॅकसाठी योग्य फॉर्मॅटमध्ये ईमेल करा किंवा सॅकसाठी वॉक इनची तयारी करा. आणि स्टेप 3, लखनौ, श्रीविजयापुरम किंवा बेंगळुरू येथे होणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी स्वतःला तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या तयार ठेवा. शेवटी एवढं सगळं पाहिल्यानंतर माझा तुम्हाला एकच सवाल आहे. तुम्ही इस्रोसोबत तुमच्या करिअरची भव्य भरारी घेण्यासाठी तयार आहात का? भारताच्या या प्रतिष्ठित आणि जागतिक स्तरावर नावाजलेल्या संस्थेमध्ये काम करण्याची ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. अधिकृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी आजच इस्रोच्या करिअर्स पोर्टलला नक्की भेट द्या. मला खात्री आहे की या एक्सप्लेनरमुळे भरती प्रक्रियेचं पूर्ण चित्र तुमच्यासमोर स्पष्ट झालं असेल. तुमच्या पुढच्या यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.